मैत्रिणींनो, आज आपले दीपपूजन आहे आणि गुरुपुष्य पण योग आहे. तर आपण आज दिव्यांची पूजा करू आणि त्याच्यात गुरुपुष्य योग म्हणजे उत्तमच उत्तम. तर चला आपण आता गुरुपुष्य आहे आणि दीपपूजन आहे, आपण दिव्यांची पूजा करूया. चालू करणं बंद करूया. आपण दीप प्रज्वलित करूया. सगळे दिवे पेटून घेऊया. केलं चालू. तर आपण आता पूजा करूया. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. तर अगोदर फ्रेमची पूजा करूया. ही देवीची, पार्वतीची, गणपती, सरस्वती आणि लक्ष्मी. आणि ही इकडे आपण गणपती पूजन करूया. शुभम करोति कल्याणम आरोग्यम गणपती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पूर्णदेव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतीला अक्षता वाहू आणि हे फुलं आणि हे आपण सगळ्या देवांना हळद कुंकू लावून घेऊया. आपण फोटोची फ्रेमची पूजा केली, सगळ्या दिव्यांना आपण हळद कुंकू लावून घेऊया. हे बघा, हे दिव्यांना हळद कुंकू लावूया. या देवीला अन्नपूर्णेला पण हळद कुंकू लावूया. सगळ्या दिव्यांना हळद कुंकू लावलं मी. हे बघा, आणि हे फोटोला पण फ्रेमला हळद कुंकू लावूया आणि सगळ्यांना फुलं वाहूया आपण. हे बघा, हे आपण दिव्यांची पूजा करतो ना, दिव्यांना सगळ्यांना फुलं वाहून घेऊया. हे अशी दिव्यांना फुलं वाहूया. आणि आपण नैवेद्य ठेवूया. आपण फुलं वाहिलेली आहे. मोठ्या फ्रेमला पण फुलं वाहूया. हे बघा, हे मोठ्या फ्रेमला आपण फुलं वाहूया. हे बघा, हे पार्वतीचा फोटो आहे, त्याला फुलं वाहूया. फ्रेमला फुलं वाहिली, सगळ्या दिव्यांना सुद्धा फुलं वाहिली. या दिव्याला आपल्या इथे वाहिलेलं आहे. हळद कुंकू आणि फुलं वाहून घेऊया. हे बघा, हे फुलं वाहू. आणि आपण याला एक व्हाईट फुल वाहूया. हे बघा, इथे वाहूया आणि नैवेद्य दाखवूया. हे बघा, नैवेद्य ही खडी साखर आहे आणि हे आपले कुरमुरे लाह्या आहेत, त्या ह्या लाह्यात ठेवूया. आणि हे दूध ठेवूया. हे बघा, दूध आणि गुळ खोबरं. हे गणपती बाप्पाला गुळ खोबरं ठेवूया. हे गणपती बाप्पाला गुळ खोबरं. आणि सगळ्यात आपण तुळशीची पानं टाकूया. हे बघा, तुळशीची पानं टाकली म्हणजे नैवेद्य आपला पोच झाला. हे बघा, आपण तुळशीची पानं वाहिलेली आहे. हो, हे काय कोण ठेवायची केला. आता आपण हे नैवेद्य ठेवूया. हे बघा, नैवेद्य ठेवूया. आपण शिरा म्हणजे हे याचा प्रसाद केलेला आहे, गुळ आणि घरी पाडलेल्या रव्याचा, तो आपण ठेवूया. आणि त्याच्यावर तुळशीपत्र एक वाहूया म्हणजे आपला प्रसाद पोच झाला. हे बघा, तुळशीपत्र. आणि हे आपल्याला दारात दिवे लावायचे आणि हे कुलदीपक आपला आहे ना, त्याला ओवाळायचे ना. हा दिवा आहे ना, आपण हे करूया, पेटून घेऊया आणि शुभम करोति म्हणूया. हे बघा, हे आपण दिवे पेटून घेऊया. हे बघा, आणि हे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी आणि सगळे आपले पूर्वज पण खुश होतात. सगळं आपलं कुलदीपक, आपल्या घरचा कुलदीपक असतो, त्याच्यासाठी ही पूजा करायची असते. आपले कुलदीपक, त्यांना आयुष्य वाढतं आपल्या घरातल्यांना. जेवढे माझे कुलदीपक आहेत बाहेर परदेशात, इथे सगळ्यांना सुखी ठेव भगवंता, हीच तुझ्या चरणी नम्र निवेदन आहे. आणि आपली पूजा संपन्न झालेली आहे. आणि हे आपण दारात लावणार आहोत, ते कुलदेवकाला ओवाळणार आहोत. आणि ह्या उदबत्ती आपण हे करणार आहोत, लावणार आहोत. तर ही उदबत्ती इथे लावूया आपण. हे बघा, ह्या 2 उदबत्त्या आपण लावूया. चालू बंद कर. हे 2 दिवे आहेत ना, तर हे मी दरवाजात लावतो. ओम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडळे मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. देहातील अज्ञान ऐसी हो, ज्ञान वैराग्य हो, अखंड निष्ठाम श्री सेवा दर्शभक्ती प्राप्त हो. घरातील सर्व माणसांना उदंड ईश्य लाभो. दिवा जळो देवापासी उजेड पडो सर्वांपाशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु चरणासी. जय जय रघुवीर समर्थ.
अशी ही आपली पूजा संपन्न झाली आहे, दीपपूजन. आता आपण आपला कुलदीपक आहे त्याला ओवाळून घेऊया. आपल्या कुलदीपकांसाठी ही पूजा आहे. आज दीपपूजन म्हणजे कुलदीपक आपले, आणि कुलदीपकांना आयुष्य वाटण्यासाठी ही दीपपूजा करायची असते. तर चला आपण आपल्या कुलदीपकाला ओवाळू. लाल थांबा ना, बंद करा ना जरा. हा कुलदीपक आहे आणि हे दिवे मी गव्हाच्या पिठाचे केलेले आहे. हे गव्हाच्या पिठाचे दिवे ओवाळायचे असतात आणि हे दिवे. तर मी आता माझ्या कुलदीपकाला ओवाळते. तर बैस कुलदीपका, खाली बैस. हे बघा, आपण कुलदीपकाला ओवाळू. आपल्या कुलदीपकाला ओवाळू. हा बघा कुलदीपक. हे आपण इथे हे लावू, कापूर लावू. भगवंता कुलदीपकाला खूप आयुष्य दे राजा, आणि त्याची भरभराटी दे, खूप मोठा होऊ दे. आणि हे दिवे 5 ते गव्हाच्या पिठाचे मी केलेले आहेत ना, ते त्याच्यावरून ओवाळायचे असे, कारण हे गव्हाच्या पिठाचे दिवे हे ओवाळायचे असतात.